शिवाजी विद्यापीठातील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अश्वारूढ पुतळ्याला उद्या 1 डिसेंबर रोजी 50 वर्ष पूर्ण होत आहेत. या निमित्तानं विद्यापीठाच्या वतीनं विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं. सिनेट सभागृहात झालेल्या कार्यक्रमात या पुतळ्याच्या आठवणींना उजाळा देण्यात आला. सुरुवातीला कैलासवासी शिल्पकार B.R. खेडकर यांच्या कन्या सीमा खेडकर आणि त्यांच्या कुटुंबियांचा शाल, श्रीफळ, ग्रंथ यासह छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याची प्रतिकृती देऊन सत्कार करण्यात आला. यानंतर पुतळ्याची माहिती सांगणाऱ्या पुस्तिकेचं प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आलं. याचबरोबर माहिती देणारी रील आणि लघुचित्रफीत यांचा सुद्धा लोकार्पण सोहळा पार पडला. यावेळी बोलताना शिल्पकार सीमा खेडकर शिर्के यांनी शिल्पकार B.R. खेडकर यांनी निर्माण केलेल्या या कलाकृतीचा संपूर्ण इतिहास उलगडला. वर्तमानपत्रात जाहिरात पाहून त्यांनी कोटेशन आणि मॉडेल पाठवलं होतं. या पुतळ्याच्या निर्मितीवेळी त्यांनी रेसकोर्सवर जाऊन घोड्यांचा बारकाईनं अभ्यास केला. शिवरायांच्या इतिहासातील अनेक गोष्टी त्यांनी समजून घेतल्या. अखेर अथक परिश्रमानंतर 1 डिसेंबर 1974 रोजी या पुतळ्याचं अनावरण शिवाजी विद्यापीठाच्या प्रांगणात झालं आणि खेडकर कुटुंबियांचा ऊर अभिमानानं भरून आला. दुसरी गोष्ट म्हणजे हा त्या काळचा आशिया खंडातील सर्वात मोठा पुतळा ठरला असल्याचं त्यांनी सांगितलं. आज जो शिवाजी विद्यापीठानं पुतळा सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्त जो काही खेडकर कुटुंबियांचा सन्मान केलाय तो खऱ्या अर्थानं शिल्पकार B.R. खेडकर यांच्या कलेचा सन्मान असल्याचं मत त्यांनी व्यक्त केलं. शिवाजी महाराज या अश्वारूढ पुतळ्याला आज 50 वर्ष पूर्ण झालेली आहेत आणि अतिशय या प्रसंगी आम्हाला खरंच अप्पासाहेबांची खूप आठवण येते. आज ते स्वतः असायला पाहिजे होते, पण आज या पुतळ्याच्या रूपाने ते स्वतः आहेत असं मला मनापासून वाटते आहे. आणि समितीने हा सुंदर, अतिशय सुंदर आमच्या सगळ्यांचा सत्कार केला. हा आमच्या अप्पासाहेबांचा सन्मान आहे असे मला वाटते. अध्यक्षीय भाषणात कुलगुरू डॉक्टर D.T. शिर्के यांनी या पुतळ्याच्या निगराणीसाठी एक समिती गठीत केली असल्याचं सांगितलं. दरवर्षी 1 डिसेंबरला असा कार्यक्रम घेऊ असं आश्वासन त्यांनी दिलं. कुलगुरू डॉक्टर प्रमोद पाटील, कुलसचिव डॉक्टर V.N. शिंदे, डॉक्टर अवनीश पाटील यांनी सुद्धा यावेळी मनोगत व्यक्त केली. या कार्यक्रमानंतर छत्रपती शिवाजी महाराज पुतळा माहिती फलकाचं अनावरण करण्यात आलं. यानंतर शाहीर डॉक्टर आझाद नायकवडी यांनी पोवाडा सादर केला.